चालू आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मागचा व्हिडिओ टाकला होता बा कपाशीचं काही उत्पन्न येत नाही, मक्का लावू बा. काय सांगू तुम्हाला, मक्क्याने काय त्या डुकरांना काय नुकसान केली हो. पा किती नुकसान आहे. येऊ दे रे भाऊ पुढे. पा आहे का हे पा नुकसान. पा इकडे जा, इकडे मध्ये ते बघ. पा हे बोंग थेट पुरा मक्का 50% मक्का झाला. काय करेल तिथे शेतकरी आता. हा मधी पा मधी पुसायला जीव घाबरतो एवढा मक्का. पा तिकडे जाऊ, तिकडे पा 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 पुरा मक्का पाडून टाकला. हे इकडे काय पक्के झाले आता, मजबूत झाले. मक्का पुरा खतरनाक झाला. काय करेल तिथे शेतकरी. एकच नंबर निवेदन आहे, या डुकरांचा काहीतरी बंदोबस्त करा. तिथं शेतकरी आत्महत्या केल्याची राहणार नाही. आता एवढा माल, एवढा तोंडी घास आला. आता तोंडी घास म्हणून सर हे सगळ्या डुकरांना अशी दान करणार आली. ती पहा घाण. ते तर मी रस्त्याला वळले मध्ये तर एवढी घाण आहे ना, एवढं नुकसान करेल डुकरांना. काय करा तर सरकारले शासनाने एवढंच निवेदन करतो आज जोडून सांग. शेतकऱ्याला जर वाचायचं असलं तर शेतकऱ्याला शेती कुंपणसाठी काहीतरी मदत करावा. काहीतरी लवकर जाहीर करा की तुम्ही शेतकऱ्यांना कुंपण करून घ्या. नाही तर काय माल येणार आहे. आता हा माल तोंडी घास आला आणि डुकरं सत्यानाश करू आले. त्याच्यामध्ये हा निसर्ग कोपतो. येतो बदबद येऊन जातो. आणि 8-10 दिवस होऊन बैठे असे सुक्के होऊन गेले, पण पाणी येत नाही. पाण्याची वाट पाहत आहे लोक. आता जिकडे जास्त आहे तिकडे जास्तच पडतो, जिकडे पडत नाही तिकडे पडत नाही. काय करा, तो बी काय करणार आहे. आपल्याच नियती आपलीच नैतिकता ठिकाणावर राहिली नाही. म्हणून मला एकच सांगणं देवाले शासनाला की शेतकऱ्याचं काहीतरी नुकसान भरपाई करून द्यावा. पंचनामे करा. काहीतरी तलाठी लोकांना सांगा की तुम्ही शेतात जाऊन पंचनामे करावा शेतकऱ्यांचे. एवढे हाल झाले, काय करेल माणूस. की त्याची काहीतरी दखल घ्यावा, हीच नम्र निवेदन करतो सरकारला. रामकृष्ण हरी.